सर, आज सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना आध्यात्मिक गुरूंनी मार्गदर्शन केलेलं आहे. काय त्याविषयी पहिल्यांदा सांगा. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले 89 नगरसेवक आणि नगरसेविका हे परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांचे आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आले होते. त्यांना मंचावरती बोलावून त्यांचा स्वागत सत्कार केला आणि विशेष या फक्त 89 लोकांशी संवादही साधला, त्यांना मार्गदर्शनही केलं. आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहर हे समृद्ध आणि संपन्न शहर आहे, परंतु मुंबई शहराला हॅप्पी सिटी सुद्धा आपण केलं पाहिजे आणि हॅप्पीएस्ट सिटी हे मुंबई झालं पाहिजे. या दृष्टिकोनातनं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्या 89 नगरसेवकांनी कार्य येणाऱ्या काळामध्ये केलं पाहिजे. आणि कशा प्रकारे मुंबई शहराचा विकास होत असताना, मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवत असताना मुंबई शहराला एक समाधानी शहर सुद्धा करण्याची आवश्यकता आहे आणि ते त्यांनी अधोरेखित आज या ठिकाणी केलेलं असून या ठिकाणी पुढचं मार्गदर्शन, पुढच्या कार्याचं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलेलं आहे. सर, भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये महापौर पदावरून काही रस्सीखेच सुरू आहे का? कारण एकीकडे शिंदेनी त्यांचे जे निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांना हॉटेलमध्ये ठेवलेले आहे, तिथे ते आता त्यांना मार्गदर्शन करतात आहे. नेमकं काय सुरू आहे? अजिबात कोणतीही रस्सीखेच कोणामध्येही चालू नाही. यामध्ये महायुतीचा महापौर विराजमान होईल. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांची आपापसामध्ये चर्चा होऊन ज्या कुठल्या 118 पैकी कोणत्या कार्यकर्त्याला महापौर करायचं आहे याचा निर्णय ते करतील. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची कोणी रस्सीखेच नाही. आणि त्यामुळे अशा फेक नरेटिव्ह निवडणुकीचा आता संपला. आता महापौर पदाकरता फेक नरेटिव्ह सोडण्याचं काम हे विरोधकांकडून केलं जातं आहे. परंतु मी विरोधकांना सांगू इच्छितो की तुमच्या हाती शेवटी भोपळाच लागणार आहे. जसा निवडणुकीमध्ये तुमच्या हाती भोपळा लागला तसा या विषयामध्ये सुद्धा तुमच्या हाती भोपळाच लागणार आहे. काही दबाव अनुपातात भाजपवरती कुणी कोणावरती कोणताही दबाव आणत नाही आहे. एकमेकांमध्ये चांगलं कोऑर्डिनेशन आहे, चांगले संबंध आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रोज एकमेकांशी चर्चा करतात, महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात चर्चा करतात आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचा कुठलाही तणाव नाही. एकूणच संजय राऊतांकडनं आज एक विधान केलं गेलं की काही जे शिंदेचे नगरसेवक आहेत ते आमच्या संपर्कात आहेत आणि मी आज ताज हॉटेलला जाणार आहे आणि जेवायला तिथं आम्ही जाणार आहे ताजलँड एंडला. याकडे कशा प्रकारे बघता? हे कुठंतरी अनेक विधानं ही ठाकरे गटाकडनं येताना दिसत आहेत, ज्यामध्ये काही जे नगरसेवक आहेत ते गळाला लावण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं होतो. पोलीस स्टेशनला जेव्हा आपण केस रजिस्टर करायला जातो त्यावेळेला एक NC असते, नॉन कॉग्निझिबल. त्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घेतलं ती महाराष्ट्रातल्या राजकारणातली NC आहे. आज परम पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर जी को मिलने के लिए भारतीय जनता पार्टी के नए चुने हुए 89 नगरसेवक जो है वो आज यहाँ पर आए थे. उनको सबको उन्होंने मंच पर बुलाकर उनका स्वागत किया, उन्हें आशीर्वाद दिए और आने वाले समय के कार्य के लिए मार्गदर्शन भी किया. मुंबई यह एक समृद्ध और संपन्न शहर है, लेकिन इसके साथ में मुंबई ये समाधानी शहर भी होना चाहिए, हैप्पी सिटी होनी चाहिए. और मुंबई शहर को आने वाले शहर में हैप्पीएस्ट सिटी बनाने के लिए हम सब लोगों ने, नए चुने हुए लोगों ने प्रयास करने चाहिए. इस प्रकार का मार्गदर्शन उन्होंने आज किया है. दूसरे हम देख रहे हैं कि ताजलैंड सैंड में क्या जरूरत पड़ रही है एकनाथ शिंदे को कि वहाँ पे अपने पार्षदों को रखे. कल इस तरीके से क्या आप लोग ने सबने पार्टी कार्यालय में बुलाया था, वहाँ पे स्वागत? कल जिस प्रकार से हमारे पार्टी कार्यालय में भारतीय जनता पार्टी के चुने गए 89 नगरसेवकों को माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने मार्गदर्शन किया, उसी प्रकार से जो एकनाथ शिंदे जी के शिवसेना के जो 29 नगरसेवक और नगरसेविका चुन किया है उनको मार्गदर्शन करने के लिए, उनकी कार्यशाला लेने के लिए, एक वर्कशॉप लेने के लिए उन्होंने उनका एकत्रीकरण एक जगह पे किया है. और इसमें जो विरोधक जो फेक नैरेटिव फैला रहे हैं उनके हाथ में कुछ भी लगने वाला नहीं है. ये वर्कशॉप के लिए, मार्गदर्शन के लिए उन्हें एकत्रीकरण उसका किया गया है. लेकिन सवाल यही उठता है कि इतनी जरूरत क्या है? आप लोग पार्टी ऑफिस में बुलाते हैं और वो बुला रहे हैं होटल में. नहीं, ये तो इसमें वेन्यू का फर्क है. हमने पार्टी ऑफिस में बुलाया, उन्होंने होटल में बुलाया. क्योंकि एकनाथ शिंदे जी जिला परिषद के चुनाव के तैयारी के लिए वहाँ पर बैठकर अपनी रणनीति बना रहे थे, वहाँ पर बैठकर स्ट्रैटेजी बना रहे थे. तो उन्होंने ये सोचा कि यहीं पर मैं
जो चुन के आए हुए नगरसेवक और नगर सेविका है वहाँ पर उनको मैं बुलाऊं और मार्गदर्शन करूं। इसमें ज़्यादा उससे बियॉन्ड कोई रीड करने की आवश्यकता नहीं है। आप जो ढूंढने की कोशिश कर रहे हैं वो कोई बात नहीं है। मसल फ्लेक्सिंग टॅक्टिक्स कोई इसमें मसल फ्लेक्सिंग का कोई विषय नहीं है। आम्ही जी एक प्रश्न असा होता की मुख्यमंत्री पदाची जेव्हा निवड होणार होती विधानसभेच्या वेळी पण शिंदेकडून अशा पद्धतीचा एक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला। कोणत्याही- काय का पूर्ण प्रश्न महापौर पदाच्या वेळी पण अशाच पद्धतीचं हे सगळं दिसून येत आहे। भाजपच्या वर्तुळामध्ये याबद्दल नाराजी व्यक्त केली जाते। कोणत्याही प्रकारचं कुणीही कोणावर दबाव आणत नाही आहे। याच्यामध्ये फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न होतोय। निवडणुकीमध्ये पराजय झाल्याच्या नंतर कशा प्रकारे आपल्याकडे लोकांचं लक्ष जे आहे ते आकर्षित करायचं, फेक नरेटिव्ह पसरवायचा, निवडणुकीच्या प्रचारामध्ये भूलथापा मारल्या। आता महापौर पदाच्या निवडणुकीकडे जात असतानाही भूलथापा मारत आहेत। परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांच्या हाती फक्त भोपळा लागणार आहे। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।